ओ राम राम तुकाराम काका. राम राम. औंदा वारीला नाही जायचं का? यंदा काय वारीला जायचं नाही बघ. का हो? अहो सगळ्या गावाला वारीला घेऊन जाणार आहे तुम्ही आणि यावर्षी जायचं नाही म्हणता. कधीपासून वारीला जाता तुम्ही? तसं 40 वर्ष झाली बघ. 40ला बी जास्त झाली असते ना. 5 वर्षाचा असताना बापानं पहिली वारी गाडवली आणि त्याच्यानंतर कधी वारी चुकून नाही दिली बघ मी. पण यंदा नाही जायचं वारीला. का? कारण विठ्ठल चुकीचा वागला माझ्यासोबत. अण्णा, तुमचं गाव हिंडून झालं असेल ना, जेवण करून घ्या. शेतात जायचंय आपल्याला. गाव हिंडायला नव्हतो गेलो. गावातनं कोण कोण वारीत चाललंय ते बघायला गेलतो. तुम्ही जर यंदा वारीला जाणार असाल ना, मी फाशी घेईल, ते बी तुमच्या समोरच. अरे 5 वर्षाचा होतो तेव्हापासून वारीला जातोय. यंदा नको चुकवायला लावू. अण्णा, अहो या वारीपायी माझी आई गेली, तरी तुम्हाला वारीला जायचंय का? अहो गेल्या वर्षी ती वारीला गेली, गर्दीत कोलमडून गेली, तशी ती परत आलीच नाही. तुम्हाला नाही गमवायचंय आम्हाला. म्हातारी गेल्याचं दुःख मला पण आहे. त्यामुळेच मी वारीला चाललोय. विठ्ठलाच्या दर्शनाला नाही, त्याला जा विचारायला का माझी सावली का म्हणून नेली तू. तेव्हा पोरा दर्शनाला नाही, पण त्याच्यासोबत भांडायला मला जाऊ दे. अण्णा, तुम्ही जर यावर्षी वारीला गेलात ना, तर मी तुम्हाला जेवणच देणार नाही. आणि तुम्ही जर वारीला गेलात ना, तुमच्याच घरात तुम्हाला घेणार नाही. अहो तुम्हाला कसं समजत नाहीये, देवाला जर एवढी काळजी असते ना, त्याने माझी आई नसती नेली. अहो ही वारी करून काहीच उपयोग नाही अण्णा. खरं आहे पोरा. अरे वारी करून काय बी उपयोग नाही, पण तरी सुद्धा मला जावं लागत. विठ्ठलाला नाही, पण तुझ्या आईला भेटायला मला जायचंय. कारण कसं आहे, एकदा का शब्द दिला ना, तो 28 युग पाळावा लागतोय. म्हणून मला जावं लागेल. तुम्हाला जायचंय ना, जा. पण माघारी जर आले ना, परत घरात पाऊल नाही ठेवायचं. जावा. स्नेहा, आपलं म्हातारं बिघडलं ग. अहो काय म्हातारं आहे हे. हां, अहो त्या वारीमुळं आपली अक्का गेली, तरी पण यांना वारीला जायचंच आहे. अहो पण काय गरज आहे वारीला जायची? असं कसं जातील ते? मी त्यांना माघारी घेऊनच येतो. जावा. काय अण्णा, कुठं निघाले? चाललोय वारीला, विठ्ठलासोबत भांडायला. विठ्ठलासोबत भांडायला? अहो दरवर्षी त्याच्या दर्शनाला जाता तुम्ही आणि यावर्षी भांडायला निघालात. काय बिनसलंय का? आता तुला तर माहिती आहे, गेल्या वर्षी माझी बायको वारीला गेली, ती त्यानंच नेली. त्याच्यामुळेच घरचे या वर्षी मला वारीला जाऊन देणं झालेत. पण घरच्यांनी हाकलून दिलं तरी चालन. मी वारीला जाणार, त्याच्यासोबत भांडणार आणि मगच माघारी येणार. अण्णा, जन्म मृत्यू त्याच्या हातात असता, तर देव आपल्यात नसता का? हा, ती बी खरे. तसं जर असतं तर देव आज आपल्यातच असता. अण्णा, एक विचारू? विचार की. तुम्ही दरवर्षी वारीला का हो जाता? अरे येड्या, वारीला गेला म्हणजे माणूस आपलं सगळं दुःख विसरून आनंदाने नाचत जातोय बघ पंढरपुराला. कुणालाच आमंत्रण नसलेला जगातला सगळ्यात मोठा सोहळा येऊ. भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, त्याच्या पुढे आपलं गारणं मांडतात. शेतकऱ्याचं राज्य येऊ दे, शेतीसाठी पाऊस पडू दे,
असं मागणं देवाकडे मागतात. आणि माझी बायको गेल्यापासून मला वारीला जाऊ वाटायला झाले. अण्णा, विठ्ठलावर खूप श्रद्धा आहे तुमची, पण त्याच्याबद्दल मनात राग धरून वारीला जाऊ नका. अहो, जरी तुम्ही रागानं त्याच्यासोबत भांडायला गेलात ना, तरी जगाला सावली देणारी विठू माऊली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मनात राग न धरता वारीला जा, आनंदानं जा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला येतो, लय काम आहे मला. अण्णा, झालं का तुमचं? अहो किती वेळ झालंय मी ते उभं राहून बघतोय. अहो तुम्ही एकटेच बडबड करताय. चला घरी, तुम्हाला आहे ना पार येड लागायची वेळ आली आता. अरे येड तुला लागले, मी काही एकटाच बोलत होतो वय. हा, अरे मी त्या रवी. कोण रवी? अहो अण्णा, मी कधीचा पाहतोय तुम्ही एकटेच बडबड करताय. तो कोणीच नाही अण्णा. सुंदर ते ध्यान उभे इटेवरी, कर कटेवरी ठेवून या. अरे हे बघ इट. अण्णा, तुम्ही वारीला जावा, मी सोडतो तुम्हाला. चला.